औषधाला दाद देणाऱ्या रुग्णांवर औषधोपचार. DSTB ट्रीटमेंट. क्षयरोगावरील उपचार पद्धतीविषयी माहिती घेऊया. क्षयरोगावरील औषधं ठराविक काळासाठी नियमित घेतल्यास क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. DSTBचं निदान झाल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वी उपचारपूर्व काही तपासण्या करणं आवश्यक आहे. बॉडी मास इंडेक्स काढण्याकरता रुग्णाचं वजन, उंची याची नोंद घ्यावी. HIV तसंच मधुमेह यांच्या निदानासाठी रक्ताची तपासणी करावी. रुग्णाचा आहार, इतर आजार व काही व्यसनं आहेत का याची पाहणी करावी. क्षयरोगाच्या उपचारासाठी कोणती औषधं किती कालावधीसाठी वापरता येतात? ड्रग सेन्सिटिव्ह TB साठी 2-HRZE प्लस 4-HRE हा रेजिमेन वापरतात. पहिल्या 2 महिन्यासाठी रिफॅम्पिसिन, INH, इथॅम्ब्युटॉल व पायरिझिनामाइड ही 4 औषधं आणि रिफॅम्पिसिन, INH, इथॅम्ब्युटॉल ही 3 औषधं नंतरच्या 4 महिन्यासाठी देणं आवश्यक आहे. प्रौढ क्षयरुग्णांसाठी 4 व 3-FDC ची किती मात्रा देतात? रिफॅम्पिसिन, INH, पायरिझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल या 4 औषधांच्या मिश्रणास 4-FDC म्हणतात. यातील पायरिझिनामाइड वगळून इतर 3 औषधांना 3-FDC संबोधतात. पहिल्या 2 महिन्यांच्या कालावधीस अतिदक्षता आणि नंतरच्या 4 महिन्यांसाठी नियमित कालावधी म्हणतात. 2 महिन्यांच्या अतिदक्षता कालावधीत 4-FDCच्या गोळ्या वजन गटानुसार 8 आठवड्यात 56 डोसेस देणं आवश्यक आहे. 4 महिन्यांच्या नियमित कालावधीत औषधं 3-FDCचे 16 आठवड्यात 112 डोस देणं आवश्यक आहे. प्रौढ रुग्णांच्या वजन गटानुसार 4 व 3-FDC मात्रा देण्यात येते. यामध्ये 25 ते 34 किलो वजन गटासाठी 2 गोळ्या, 35 ते 49 किलो वजन गटासाठी 3 गोळ्या, 50 ते 64 वजन गटासाठी 4 गोळ्या, 65 ते 75 किलो वजन गटासाठी 5 गोळ्या आणि 75 किलोपेक्षा जास्त वजन गटासाठी 6 गोळ्या. याप्रमाणे पहिल्या 2 महिन्यासाठी 4-FDC व नंतरच्या 4 महिन्यासाठी 3-FDC टॅब्लेट्स देण्यात येतात. बालकांमध्ये क्षयरुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करतात? बालकांमध्ये रिफॅम्पिसिन, पायरिझिनामाइड, INH या 3 औषधाच्या मिश्रणास 3-FDC म्हणतात व रिफॅम्पिसिन आणि INH या औषधांच्या मिश्रणास 2-FDC म्हणतात. इथॅम्ब्युटॉल हे औषध वेगळं देण्यात येतं. पहिल्या 2 महिन्यात 3-FDC, नंतरच्या 4 महिन्यात 2-FDC आणि इथॅम्ब्युटॉल पूर्ण 6 महिन्यासाठी देण्यात येतं. वजनाच्या गटानुसार औषधोपचार देण्यात येतो. 4 ते 7 किलो वजन गटात 3-FDC तसंच 2-FDC ची 1 गोळी, 8 ते 11 किलो वजन गटात 2 गोळ्या, 12 ते 15 किलो वजन गटात 3 गोळ्या, 16 ते 24 किलो वजन गटात 4 गोळ्या देण्यात येतात. या व्यतिरिक्त तेवढ्याच प्रमाणात इथॅम्ब्युटॉलची गोळी देण्यात येते. 25 ते 29 किलो वजन गटात 3 चाइल्ड व 1 ॲडल्ट FDC, 30 ते 39 किलो वजन गटात 2 चाइल्ड व 2 ॲडल्ट FDC या व्यतिरिक्त तेवढ्याच इथॅम्ब्युटॉल गोळ्या देण्यात येतात. औषधोपचार नियमितपणे घेत आहे की नाही याचं सनियंत्रण करण्यासाठी 99 डॉट्स पद्धतीचा कसा उपयोग करतात? निक्षय सॉफ्टवेअरवरती रुग्णाचा मोबाईल नंबर रजिस्टर करणं आवश्यक आहे. FDCची गोळी घेतल्यानंतर
पाकिटावर दिलेल्या टोल फ्री नंबरवर रुग्णानं मिस कॉल करणं आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णानं औषध घेतलं अथवा नाही याची नोंदणी होईल. डॅशबोर्डवर जर लाल रंग दिसला तर रुग्णानं औषध घेतलेलं नाही. जर गडद हिरवा रंग आला तर रुग्णानं औषध घेतलेलं आहे. जर फिकट हिरवा रंग आला तर रुग्ण कॉल करण्यास विसरला आहे, पण त्यानं औषधोपचार घेतल्याची खात्री करून मॅन्युअली नोंदणी केलेली आहे. या अहवालाचा उपयोग करून औषधं न घेतलेल्या रुग्णांशी संपर्क साधून पुन्हा त्यांना औषधोपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणं शक्य होईल. औषधोपचार कार्ड संनियंत्रणासाठी कसं वापरता येईल? रुग्णाचं निदान झाल्यानंतर रुग्णाचे ट्रीटमेंट कार्ड भरण्यात येते. यामधील एक ट्रीटमेंट कार्ड आरोग्य संस्थेत आणि दुसरे उपचार मदतनीसास देण्यात येते. रुग्णांना ज्या दिनांकास गोळ्या देण्यात येतात त्या दिनांकांच्या बॉक्समध्ये बरोबर हे चिन्ह मार्क करावं. ठराविक दिवशी रुग्णांनी उपचार घेतला नसल्यास 0 असं मार्क करा. या कार्डाचा उपयोग करून रुग्ण नियमित औषधोपचार घेत आहेत की नाहीत याबाबत संनियंत्रण करणं शक्य होतं. रुग्ण 2 आठवड्यांपेक्षा जास्त औषधोपचार घेण्यास आला नाही तर दूरध्वनी, मेसेज, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पाठपुरावा करून औषधोपचार देणं शक्य होतं. निक्षय रिपोर्टवरून नियमित औषधोपचार संनियंत्रणासाठी कोणते रिपोर्ट पाहता येतील? ट्रीटमेंट स्टेटस रिपोर्ट, मर्म पेशंट रजिस्टर, अडहेरन्स समरी हे रिपोर्ट्स डाउनलोड करून पाहिल्यास आपणास कळू शकतं की कोणते रुग्ण नियमित उपचार घेत आहेत, कोणते नाहीत. त्यानुसार आपले उपचार सहाय्यक रुग्णास पुन्हा उपचार सुरू करण्यास प्रवृत्त करू शकतात. या व्यतिरिक्त प्रत्यक्ष रुग्णाची भेट, दूरध्वनी, व्हॉट्सअप मेसेज इत्यादी साधनांचा उपयोग करून उपचार संनियंत्रण करणं सहज शक्य आहे.